माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे, कारण कृषी विभागातील घोटाळ्याची आता ईडीकडे तक्रार आमदार सुरेश धस करणार आहेत। भाजपा आमदार सुरेश धस ईडीला पत्र लिहून या संदर्भातली तक्रार करतील। धनंजय मुंडे यांच्या ईडी चौकशीची सुरेश धस यांनी आता मागणी केली आहे। तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कृषी विभागाची जवळपास 200 कोटींची रक्कम ही परस्पर उचलल्याचा आमदार सुरेश धस यांचा हा दावा। तर कृषी विभागातील घोटाळ्याचे आरोप नेमके काय आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। धनंजय मुंडे यांच्याकडून इफ्कोमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला। धनंजय मुंडे यांच्याकडून कृषी घोटाळा 2.0 झाल्याचा आरोप करत निशाणा साधण्यात आला। मंत्रिमंडळाचा निर्णय नसताना कृषी विभागात जीआर काढले, तारीख नसलेल्या पत्रावरून अध्यादेश काढण्याचा आरोपही त्यांच्यावर आहे। 500 कोटी रुपये अतिरिक्त निधीची मागणी का केली? मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करावी। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। सुशांत, आपण बघू शकतो याआधी सुद्धा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झालेले होते कृषी विभागासंदर्भातले। नवीन आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केल्याचा आता बघायला मिळतोय। काय याचे पडसाद उमटतात राजकीय वर्तुळात? अगदी खरं आहे गौरी, आपण जर बघितलं असेल तर आताच नुकताच राजीनामा धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा झाला होता। त्यानंतर त्यांच्यावर आणखी काही आरोप जे आहेत ते गंभीर आता होत आहेत। कृषी विभागात खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्यकाळात जो घोटाळा झाला त्यावर आधीच अंजली दमानी यांनी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती। आता सुरेश धस जे आहेत ते ईडीला एक पत्र देणार आहेत आणि कशा पद्धतीने कृषी विभागात घोटाळा झाला, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी कशा पद्धतीने 200 कोटी जे आहेत ते परस्पर वळवले याचा संपूर्ण पुरावा ते ईडीला देणार आहेत। त्यानंतर ईडी खरंच धनंजय मुंडे यांची चौकशी करणार का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आपण गौरी बघितलं असेल तर मागील 2.5 महिन्यांपासून खरं तर धनंजय मुंडे जे आहेत ते अडचणीत आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांच्यावर खऱ्या अर्थाने आरोप होत होते। वाल्मिक कराड हा मुख्य सूत्रधार असल्याचं समोर आलंय आणि त्याचाच आता त्यांचा राजीनामा देखील झालाय। मात्र आता आणखी त्यांचे पाय खोलात जात आहेत की काय असं चित्र निर्माण झालंय। त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या कार्यकाळात झालेला कृषी विभागातील एक भ्रष्टाचार जो आहे तो अंजली दमानी यांनी समोर काढल्यानंतर त्याचा पाठपुरावा सुरेश धस करताना आपल्याला पाहायला मिळतात गौरी। बरोबर सुशांत, याचे राजकीय वर्तुळात नेमके काय पडसाद उमटतात हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।